महाराष्ट्रातील SIR नोंदणीची मुदत 17 ऑगस्ट रोजी संपुष्टात आली। त्यानंतर प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। ज्या मतदारांची SIR नोंदणी झालेली नाही अशा नागरिकांना आणि नवमतदारांना 31 ऑगस्ट नंतर 6 नंबरचा फॉर्म भरून नवीन मतदार नोंदणी करता येणार आहे। 17 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील SIR नोंदणीची मुदत पूर्ण झाली। राज्यातील तब्बल 2 कोटी मतदारांची या मोहिमेतून नोंदणी झालेली नाही, तर कोल्हापूर जिल्ह्यातील वगळलेल्या मतदारांची संख्या 4,51,000 आहे। काही नागरिक जुनं घर सोडून नवीन घरात स्थलांतरित झालेत। काही जणांकडे BLO पोचले नाहीत, तर काहींचं 2002च्या मतदार यादीत नाव आढळून आलं नाही, तर काही जणांनी SIR नोंदणी करण्यासाठी उदासीनता दाखवली। त्यामुळे जिल्ह्यातील केवळ 4.5 लाख मतदार यादीतून वगळले गेले आहेत। त्यानंतर काही नागरिकांना जाग आली, आपलं नाव मतदार यादीत येणार की नाही, आता पुढे काय करायचं असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत। अशा नागरिकांसाठी मतदार नोंदणीची आणखी एक संधी मिळणार आहे। SIRची प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे। त्यानंतर 30 सप्टेंबरपर्यंत त्या यादीवर हरकती आणि दावे दाखल करता येतील। 29 ऑक्टोबरपर्यंत सर्व हरकतींवर निर्णय घेतला जाणार आहे। ज्यांची SIR नोंदणी झालेली नाही अशा नागरिकांना आणि नवमतदारांना 31 ऑगस्ट नंतर मतदार नोंदणीची संधी मिळणार आहे। मतदार नोंदणीसाठी निवडणूक आयोगानं विशिष्ट फॉर्म दिले आहेत। नवीन मतदार नोंदणीसाठी 6 क्रमांकाचा फॉर्म भरावा लागणार आहे। स्थलांतरितांसाठी 7 क्रमांकाचा, तर SIRच्या प्रारूप मतदार यादीतील तपशील दुरुस्तीसाठी 8 क्रमांकाचा फॉर्म भरावा लागणार आहे। SIRच्या प्रारूप मतदार यादीत ज्यांचं नाव समाविष्ट झालेलं नाही अशा पात्र मतदारांसाठी हा एक दिलासादायक पर्याय आहे। तर 18 वर्ष पूर्ण झालेल्या तरुण मतदारांनीही जाणीवपूर्वक आणि जागरूकपणे मतदान यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी योग्य ती पूर्तता करणं गरजेचं आहे।